हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे डीएमईआर फार्मासिस्टची मित्रांनो 2025 ची एग्जाम झालेली होती। तर मित्रांनो, या एग्जाम रिलेटेड जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे याच्या रिलेटेड एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे अपडेट येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आरडी फार्मा यूट्यूब चॅनल थ्रू ज्या काही महाराष्ट्रामध्ये अपकमिंग आरोग्य विभागामध्ये फार्मसीच्या वॅकन्सी येणार आहेत तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आतापासूनच एक स्पेशल बॅच घेण्यात येते। तर या बॅच मध्ये तुम्हाला मित्रांनो एनरोल करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर इथे दिलेला आहे आपला आरडी फार्माचा, यावरती मेसेज करा। आणि मित्रांनो, आपल्या आरडी फार्माच्या बॅच मध्ये लिमिटेड सीट असतात। जे स्टुडंट लवकर मेसेज करतील त्यांनाच इकडे बॅच इथे भेटणार आहे। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। इथे जर तुम्ही बघितलं तर इथे बघू शकता आयुर्वेदिक शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य। आणि मित्रांनो, हे काल आलेलं नोटिफिकेशन आहे। इथे तुम्ही डेट बघू शकता 12 मार्च 2026। आता मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये काय आहे तर मित्रांनो, जी एक्झाम 2025 ला घेतली होती त्याचं कागदपत्र पडताळणी मित्रांनो ऑलरेडी कंप्लीट झाली होती। म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑलरेडी कंप्लीट झालं होतं। पण जे उमेदवार मित्रांनो उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी लिस्ट दिली होती त्याच्यामध्ये थोडंसं काही स्टुडंटला कन्फ्युजन होतं। तर त्या कन्फ्युजनमुळे काही स्टुडंट मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकले नाहीत। म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जर तुम्ही लिस्ट बघितली ना, त्यांनी अनुक्रमांक गुणवत्ता अनुक्रमांकानुसार बोलवलं होतं, पण काही स्टुडंटला कन्फ्युजन झालं, तिथे नावं दिलेली नव्हती। त्याच्यामुळे मित्रांनो प्रॉब्लेम काय झाला, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकले नाहीत। तर त्यासाठी मित्रांनो डीएमईआर ने अशा स्टुडंटला परत एकदा संधी दिलेली आहे। म्हणजे ज्या स्टुडंटचं नाव तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये अनुक्रमांक होता, नाव तर नव्हते पण अनुक्रमांक गुणवत्ता यादीनुसार त्याचं अनुक्रमांक तिथे होता, पण तो प्रेझेंट राहू शकला नाही। तर अशा स्टुडंटसाठी हा स्पेशल नोटिफिकेशन आहे। तर मित्रांनो, इथे तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे गुणवत्ता अनुक्रमांक आहे, गुणवत्ता क्रमांक आहे ते या यादीत असेल तर तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचे। इथे तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट आणि मित्रांनो गुणवत्ता अनुक्रमांक इथे जर बघितलं, जो स्टुडंट 16 नंबरला होता त्याला जावं लागेल, जे 33 नंबरला आहे त्याला जावं लागेल, जे 107 गुणवत्ता क्रमांकाला आहे त्याला जावं लागेल। तर असे खूप सारे फार्मसी स्टुडंट मित्रांनो प्रेझेंट राहू शकले नाहीत, काही कन्फ्युजनमुळे असेल, त्यांनी काही स्टुडंटने अदर पोस्ट जॉईन केले असेल त्याच्यामुळे ते गेले नसतील। पण मित्रांनो, इथे त्यांना सर्वांना परत एकदा चान्स दिलाय। आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याची जी डेट आहे तर ती आहे मित्रांनो 25 मार्च 2026। तर या डेटला तुम्हाला जो इथे मुंबईचा ऍड्रेस दिलेला होता तर या ऍड्रेस वरती जाऊन तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय। आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर मित्रांनो फायनल लिस्ट सिलेक्टेड स्टुडंटची तिकडे येणार आहे। इथे वेळ पण तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, मी तर सगळ्या आपल्या स्टुडंटला सांगेल की हा जो व्हिडिओ आहे तर प्रत्येक डीएमईआरच्या स्टुडंट पर्यंत शेअर करा, कारण त्यांचा जर गुणवत्ता क्रमांक यामध्ये असेल ना, त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचंय। त्यांना काही कन्फ्युजन असेल, काय रिझन मुळे ते आधी जाऊ शकले नाहीत, पण आता त्यांनी एकदा परत चान्स आहे तर त्यांनी सर्वांनी जायचंय। आणि मित्रांनो, अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आरडी फार्मा सर्वात आधी सर्वात लवकर आणि सर्व फार्मसी स्टुडंटला हेल्प करतो। तर त्यासाठी आरडी फार्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला नवीन जे वॅकन्सी अपकमिंग येणार आहे त्याच्यामध्ये चांगली तयारी करून अशा प्रकारे लिस्ट मध्ये तुमचं अनुक्रमांक आलं पाहिजे, तुमचं नाव आलं पाहिजे। तर त्यासाठी आपल्या आरडी फार्माच्या बॅचला नक्की जॉईन करा। थँक्यू ऑल।